तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही फक्त स्मार्ट नेपियर जे की इंडोनेशियन स्मार्ट नेपियर किंवा बाहुबली आपण गवत म्हणत असतो ना, त्या एकाच चाऱ्यावरती आपलं शेळीपालन सध्या चालू आहे। बघू शकता तुम्ही आता आपली होंडा शेळी वगैरे आणि खांड्या वगैरे बघा, खालच्या स्मार्ट नेपियर वगैरे असा असतो, जबरदस्त स्मार्ट नेपियर। आणि फक्त एकाच वैरणीवरती सध्या शेळीपालन चालू आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही। दसरथ घास लहान आहे, सर्वांना माहिती आहे, सुवाबुळची पण कटिंग झालेली आहे आणि कालचा व्हिडिओ मेथी घासाचा पण तुम्ही बघितलेला आहे। आणि आहे तो फक्त स्मार्ट नेपियर आणि शेळ्या पण बाहेर सोडण्यासाठी काहीच क्षेत्र वगैरे नाही, सोयाबीन वगैरे आहे रानामध्ये, कमीत कमी 20 ते 25 दिवस लागतील सर्व रान मोकळे होण्यासाठी। आणि खुराक सुद्धा अजिबात म्हणजे संपूर्ण खुराक बंद आहे शेळ्यांना, कारण कसं आहे बघू शकता इकडे शेळ्या वगैरे खुराक बंद करण्याचा उद्देश का, आता बघा शेळ्या वगैरे आता इथे बोकड वगैरे आहे, शेळ्या गाभण वगैरे आहेत, जर शेळ्या जर चांगलं चुंगलं जर खुराक जर खात राहिल्या तर होते काय, शेळ्या पलटू शकतात। आणि दुसरी गोष्ट एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात असू द्या, मी शेळ्या इथं का बरं बांधलेले तुम्हाला सांगतो। बाहेर बघा एवढं जबरदस्त ऊन आहे सध्या की ह्या हस्ताच्या उन्हामध्ये वगैरे ह्या म्हणजे कमीत कमी उन्हाळ्यापेक्षा सुद्धा आता ह्या पावसाळ्याचं ऊन एवढं जबरदस्त असते, उन्हाचा एवढा जबरदस्त चपकारा असते की शेळ्या 100% गाभण्याची शक्यता आहे। हे बघा बऱ्याच जणांचा विषय असतो की शेळ्या जर हिवाळ्यामध्ये वेल्या तर चांगलं संगोपन होतं, पिल्लांची मरतूक कमी होते, म्हणून बरेच शेळी पालक काय करतात, हे आपल्या मेच्या एंडिंगला शेळी लागवड वगैरे करतात। पण होतंय का बऱ्याच ठिकाणी शेळ्याचं म्हणजे होतंय आता 4 महिन्याचे 4.5 महिन्याच्या वगैरे शेळ्या जर असल्या गाभण वगैरे तर ते गाबडू वगैरे शकतात। त्याच्यामुळे शेळ्यांची अत्यंत महत्वाचं म्हणजे काळजी घेत चला। आणि दुपारच्या वेळेस तो जर फिरस्ते असेल तर झाडाच्या खाली तुम्ही 1-2 तास थांबू शकता शेळ्या, कारण एवढं जबरदस्त ऊन चालू आहे सध्या। सकाळीच अवकाळी पाऊस पडलेला आहे, सकाळीच पाऊस होता आणि आता कमीत कमी सकाळी 8 वाजेपर्यंत पाऊस होता, नंतर असं ऊन पडलं, एकदम जबरदस्त ऊन पडलेलं आहे। बघू शकता इकडे आपल्या शेळ्या वगैरे, इकडे होंडीचे पिल्ले बघू शकता, बोकड वगैरे, तर जबरदस्त असं संगोपन आहे चालू। आणि महत्वाचं म्हणजे बऱ्याच जणांचा विषय असतो की बाबा एका वैरणीवर कसं शेळीपालन होते। हे बघा थोडीशी खोराकाची जर जोड दिली 100% पोटात, म्हणजे कसं आहे एकदा भूक लागली ना शेळ्यांना ऑटोमॅटिक चारा खातात। हा 2-4 दिवस जरा खात नाहीत पण त्याच्यानंतर ऑटोमॅटिक खातात, कारण पर्यायच राहणार नाही शेळ्यांना। कारण बघा आता जर वैरणी जर नसल्या, आता बरेच शेळीपालक वगैरे आहेत नुसत्या कडब्यावरती संगोपन करतात शेळ्यांचं, आणि आपल्याला 12 प्रकारच्या वैरणी असतात तरी सुद्धा आपल्या शेळ्या म्हणजे तयार होत नाही। मग असा तुम्ही विचार करा की शेळ्यांना सवयी लावणं गरजेचं आहे। सवयी लावणं म्हणजे काय असतंय, काहीच नाही, थोडासा खराब होतात ऑटोमॅटिक 10-15 दिवस गेले, काहीच ताण घ्यायची गरज नाही। थोडंसं वैरणी कमी असल्या, 1-2 वैरणी असल्या की थोडंसं खुराकावरती लक्ष द्यायचं, आणि जर वैरणी भरपूर आहेत खुराक कमी द्यायचा, म्हणजे आपल्या फार्मचा समतोल आपण राखत चालायचा, त्याच्यामुळे काहीच ताण होणार नाही तुम्हाला। बघू शकता इकडे कोंबड्या वगैरे आपले 10-11 पिल्लं वगैरे आहेत, 2 कोंबड्या, 1 कोंबडा, 1 कोंबड्या अंड वगैरे देतात सध्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा आता ऑटोमॅटिक ह्या बोकडाचे केस वगैरे येतात, कारण डिवर्मिंग केलेली आहे। बघू शकता याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे। बघू शकता आपला पांढरा वगैरे बोकड का जबरदस्त बोकड झालेला आहे। हे बघा शेळीपालनामध्ये जर बोकडाचं जर तुम्हाला जर संगोपन जमलं तर मग समजायचं किंवा शेळीपालन परवडते। बघू शकता हा कसला जबरदस्त बोकड आहे, पाठ बोकड आहे बघा हा म्हातारीचा, आणि सेपरेट पिल्लांचा एक व्हिडिओ मी टाकणारच आहे, त्याच्यामध्ये काय विषय नाही। आणि बघू शकता इकडे आता पोटॅशियम परमॅटचं पाणी वगैरे मारून घेतलेलं आहे इकडल्या ठिकाणी, कारण सध्याला एवढी धग आहे अंगात की जबरदस्त आहे। इकडे न्यूरोकाइन प्लस कॅल्शियम आणि खुराक वगैरे आणलेला आपण बघू शकता, हे जे आहे ना खास बोकडासाठी, शेळ्यासाठी आणि बोकडासाठी व्यवस्थित खुराक वगैरे आणलेला आहे। तर व्यवस्थित संगोपन करा, गाभण शेळ्याची व्यवस्थित काळजी घ्या, कारण जबरदस्त ऊन वगैरे आहे सध्याच्या याच्यामध्ये। आणि हो सांगायचा उद्देश एवढाच आहे की सध्या स्मार्ट नेपियर एकाच वैरणीवरती आपलं शेळीपालन चालू आहे आणि शेळ्या एकदम आवडीनं खातात बघा चारा। बघू शकता तुम्ही, बघू शकता आता शेळ्या बघा एवढं आवडीने व्यवस्थित खात आहे। ठीक आहे, काय अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता। तर ठीक आहे, थांबू इथंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय भारत।